आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ झी24 तासच्या हाती आला। यामध्ये गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड आणि इतरांमध्ये पोलीस स्टेशन बाहेर बाचाबाची सुरू होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैभव गायकवाड आणि त्यांचे इतर सहकारी दिसतात, तर पोलीस मध्यस्थी करत असल्याचं दिसून येत आहे। भाजपा आमदार गणपत गायकवाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वारलीतल्या जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आमदार गायकवाडांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यामुळे गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाडांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे। दिल्लीमध्ये 17 आणि 18 तारखेला भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे आणि याच अधिवेशनाच्या माध्यमातून भाजप लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडू शकतं। भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, सचिव, खासदार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती मिळते। वन नेशन वन इलेक्शनसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करते आणि या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीमध्ये येणार आहेत। झारखंडमधील चंपाई सोरेन सरकारची आज फ्लोर टेस्ट आहे। चंपाई सोरेन सरकारकडे बहुमत आहे की नाही हे आज विश्वासदर्शक ठरावातून सिद्ध होणार आहे। माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभेत उपस्थित राहणार आहेत। कोकण रेल्वेनं 2 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतलाय। वेरणा आणि माजुर्डा दरम्यान आज आणि उद्या हा ब्लॉक असेल, त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेससह काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलाय। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली। या ठिकाणी नैताळीमध्ये मतोबा महाराजांची यात्रा सुरू असल्यानं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले, त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या।